हाय गाईज, आज बनवतो आपण मच्छीचं कालवण. ते कसं बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया. इथे आपण लसूण चेचून घेतो आधी. आणि त्या कालवणमध्ये खूप दिवसांनी असं कैरी जाणार आहे. आता आपण कैरीचं मस्त दाखवतेच आहे बघ. काय काय त्याच्यात कोलंबी आहे, ढोमा आहे, अशी मिक्स अशी मच्छी आहे, टोलका आहे, कुठे तो हा बघ असा. हे पापलेट आहेत छोटे छोटेवाली. हे आमच्याकडे याला कावळीच बोलतात, पापलेट छोटे. पण हे आपण नंतर टाकणार, कारण आता सुरुवातीला टाकले ना तर विरघळून जातील. हे एकदम छोटे आहेत ना ते, म्हणून हे नंतर टाकणार आपण. काय आहे, मांदिले 2 करलीच्या अशा तुकड्या आहेत. तर आपण ह्याच्यात लसूण टाकूया. फोडणी नाही द्यायची आपल्याला, असंच करायचं. कैरी, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं चिंचेचं खोल. कैरी आहे म्हणून कमी. घरचा मसाला, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, आधी आपण ते ढवळून घेऊ असं एकत्र करून बाजूला हात जरासं. तेल घालूया आपण त्यात. आता आपण ते थोडंसं तेल. आपल्याला किती करायचं तेवढं ह्याच्यात ओतून घेऊ. रस पाणी, रस्सा किती करायचा तेवढं पाणी ओतून घेऊया, कारण तो थोडं आटणार आहे ना शिजल्यावर. तुम्हाला किती हवे तुम्ही टाकू शकता. आपण गॅसवर ठेवूया, उकळून घेऊया. गॅसवर ठेवून देऊया. इथे थोडंसं टाकू, कारण ते आटणार आहे पाणी ना. हे जे आपण झाकण ठेवतो तर तयारमध्ये. इथे आता आपण डिश काढून घेतलेली आहे. आता आपण त्यात पापलेट टाकूया. ह्यात आपले पापलेट गेलेले आहेत. आधी टाकले असते ना तर विरघळले असते, ते एकदम छोटे आहेत ना. उकळू दे. आता झाकण ठेवते. आता याच्यावरची आपण डिश काढून घेतलेली. आपण खाली घेऊया. हे शिजलं आपलं आता. हो, रेडी आहे बघ. आधी टाकले असते तर आपले पापलेट विरघळून गेले असते, नंतर टाकले म्हणून ते राहिले. आता आपण याच्यावर टाकूया कोथिंबीर भरपूर अशी. हे बघा, कैरी घालून केलेलं आहे मस्त असं. ती रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.